नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महादेव झोळ आणि आपण पाहताय अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा हा यूट्यूब चॅनल। आणि विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण पाहत होतो शिवराज गोरले लिखित आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण पाहत होतो। हा पाठ अतिशय मोठा असल्या कारणाने आपण या पाठाचा पाठीमाग सुरुवातीचा अर्धा एक एपिसोड आपण टाकलेला आहे आणि त्यानंतर अर्धा एपिसोड आता आपण पाहणार आहोत। पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहत होतो की शिवराज गोरले यांनी आपल्याला सांगितलंय की आनंद मिळवण्याच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद मिळवला पाहिजेत। आपल्या मनाची, आपल्या मेंदूची आनंद मिळवण्यासाठीची कवाडं आपण उघडी केली पाहिजेत, कारण ज्या ठिकाणी आनंद आहे त्या ठिकाणीच आनंद येतो। आणि जर तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये जर अनेक क्रोध, लोभ, मोह, मत्सर अशा गोष्टींनी जर अगोदरच त्या ठिकाणी गर्दी केली असेल तर अशा ठिकाणी आनंद येणार नाही, मिळणार नाही। त्याचबरोबर शिवराज गोरले असं देखील सांगत होते की कोण म्हणतं की ताजमहल बांधण्यामध्येच आनंद आहे, तर दिवाळीमध्ये लहान मुलांबरोबर छोटा किल्ला बांधण्यात देखील आनंद आहे। असे या ठिकाणी आपण आनंद मिळवण्यासंदर्भातील काही गोष्टी या ठिकाणी पाहत होतो। तर आता आपण तिथून पुढचा हा अर्धा पाठ आपण पाहूयात। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील शेअर करायला विसरू नका। चला आपण शिकूयात हा आनंद मिळवण्यासाठीचा जो पुढचा पाठ आहे तो। शिकण्यातला आनंद तर आयुष्यभर न संपणारा असतो। शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच। हा आनंद आपण किती घेतो नाईलाजाने नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा। एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात हे मला न उलगडलेलं कोड आहे। खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो। पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, इतकं हे साधं गणित आहे। आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो। वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद किंवा पक्षी निरीक्षणाचा छंद, कसलं वेळ घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं। आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावं लागतं, नेहमी शहाणं सुरतं राहून जमत नाही। अतिशय छान या परिच्छेदामध्ये आपले शिवराज गोरले या ठिकाणी सांगतायत की आनंद जसा संगीतामध्ये आहे, आनंद जसा लहान लहान गोष्टीमध्ये आहे, तसा आनंद शिकण्यामध्ये आहे। आणि जे आपण शिकलेलो आहोत ते शिकवण्यामध्ये देखील खूप मोठा आनंद आहे। आणि म्हणून काही लोक शिकवण्यामधला आनंद देखील मोठ्या प्रमाणात एन्जॉय करत असतात। हा आनंद आपण किती घेतो, पण काही लोक शिकण्यामध्ये किंवा शिकवण्यामधला आनंद घेत नाहीत। काही लोक शिकवत असताना देखील आपल्याला ते करायचं काम आहे म्हणून करतात, तर काही विद्यार्थी देखील आपल्याला शिकायचंय, आपल्याला आईवडिलांनी इथं पाठवलंय म्हणून देखील तो त्या ठिकाणी फक्त शिकण्याचा प्रयत्न करतात। परंतु आपल्या स्वतःसाठी, स्वतःला आनंद घेण्यासाठी जर आपण काही गोष्टी शिकून पाहिल्या तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी आनंद देतील असं या ठिकाणी सांगितलंय। नाईलाजानं आपण कधी कधी आपल्याला फक्त परीक्षा द्यायची आहे, आपल्याला हे शिकून काहीच फायदा नाहीये असं आपल्या डोक्यामध्ये बसलेलं असतं आणि फक्त परीक्षेपुरते, फक्त मार्क्स मिळवण्यापुरता आपण या गोष्टींना पाहतो। परंतु या गोष्टींचा आपण शिक्षणामधला वापर हा आपल्या सामाजिक जीवनामध्ये जेव्हा आपण मोठं झाल्यानंतर जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपलं आनंदी आयुष्य होईल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाहीये। केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा। एखादी कला, एखादी भाषा, बघा, स्वतःची हौस म्हणून एखादी कला शिका, एखादी भाषा शिका। त्याचबरोबर हौसेसाठी म्हणतात ना, हौसेला मोल नसतं, तर अशा पद्धतीने माणसानं स्वतःसाठी देखील काहीतरी करण्याची गरज असते। आणि कधी कधी काही लोक आनंद या छोट्या छोट्या गोष्टीमधून घेत नाही। हे कोडं मला काय उलगडलं नाही असं देखील या ठिकाणी आपले शिवराज गोरले म्हणतायत। खेळाचा आणि छंदाचा केवळ आनंद हाच उद्देश असतो। बघा, आपण खेळ खेळत असतो, त्या खेळामधून आपल्याला सगळ्यात जास्त मिळत असतो तो म्हणजे आनंद। आनंद मिळाल्यानंतर मग आपण दररोज जर खेळत असू तर आपलं हृदय मजबूत होतं, आपले शरीर मजबूत होतं, आपले मसल्स गेन होत असतात आणि यातून देखील आपल्याला एक चांगला शारीरिक, मानसिक आनंद मिळत असतो। म्हणजे खेळ आणि छंद यांचा खरा मेन उद्देश हा तुम्हाला आनंद देण्यासाठीच असतो। परंतु हे साधं छोटं गणित सुद्धा काही लोकांना कळत नाही आणि म्हणून या छोट्या गोष्टींमधला आनंद घेणं लोक या ठिकाणी कटाक्षाने टाळतात असं देखील म्हणायला काय हरकत नाही। पोटा पाण्यासाठी आपण उद्योग करतो। आपल्याला या संसारामध्ये, प्रपंचामध्ये किंवा या विश्वामध्ये जर जगायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला पोटा पाण्यासाठी काही ना काही व्यवसाय, उद्योग केलाच पाहिजेत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला ठाम सांगतो की पोटा पाण्यासाठी उद्योग केला, त्याच्यातून 4 पैसे आले तरी तुम्हाला आनंद मिळेल याची अजिबात शाश्वती देता येणार नाही।
परंतु तुम्ही जर तुमच्यासाठी काही वेळ देत असाल, तुम्ही तुमचा छंद जोपासत असाल, तुम्ही तुमचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर नक्कीच या ठिकाणी तुमचं आयुष्य आनंदी होईल असं देखील या ठिकाणी म्हटलं जाते. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद एखाद्या व्यक्तीला असतो किंवा पक्षी निरीक्षणाचा छोटा छंद देखील एखाद्या व्यक्तीला असतो. कसलं वेळ घेऊन बसतात ही लोक. बघा, काही लोक छंदिक असतात. ती लोक आपला छंद जोपासण्यासाठी पोस्टाची तिकिटे गोळा करणे, फाटक्या जुन्या नोटा गोळा करणे किंवा जुने नाणी गोळा करणे, कोणाला चित्रकलेचा छंद असतो, काही लोकांना फक्त पक्षी निहाळत बसायचं, पक्षी निरीक्षणाचा छंद असतो. काही लोक तर तुम्हाला माहित नसेल फक्त साधे साधे दगड गोळा करतात, विविध प्रकारचे दगड गोळा करतात आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधून ते आनंद घेत असतात. या ठिकाणी मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. मी कर्नाटकामध्ये BEd करत होतो 2005-06 साली आणि यावर्षी महाराष्ट्रातील काही मोजकेच विद्यार्थी त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये BEd करत होते. आम्ही चौघे महाराष्ट्रीयन विद्यार्थी त्या ठिकाणी एका रूममध्ये राहत होतो आणि आमचा एक पार्टनर कोल्हापूरचा होता, रमेश पाटील. तो पार्टनर कोल्हापूरवरून तो रूममध्ये राहायला आला. त्यानं पहिल्यांदा रूम पाहिली होती. थोडीशी गल्ली बोळामध्ये रूम असल्या कारणानं त्याला परत रिटर्न येताना ती रूम सापडली नाही आणि त्यानं घामाघूम होऊन रूममध्ये एकदा प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर मी त्याला म्हटलं, रमेश तू चुकला होतास. त्यानं हो उत्तर दिलं. त्यानं कुठल्याही प्रकारचा विलंब लावला नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, त्याच्या डोक्यावरती भली मोठी अशी सुटकेस होती आणि ज्यावेळेस तो आतमध्ये आला, मी त्याला पाणी दिलं आणि त्यानं हातपाय धुवून फ्रेश झाल्यानंतर त्याने ती सुटकेस मला उघडून दाखवली. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या सुटकेसमध्ये अनेक प्रकारचे दगड, अनेक प्रकारचे पिसं, जे पक्ष्यांची पिसं असतात, अशी अनेक प्रकारच्या वस्तू त्यानं छंद म्हणून गोळा केल्या होत्या. एवढंच नव्हे तर सापानं सोडलेली कात असते, आपण म्हणतो ना सापाची कातण किंवा कात म्हणतो, अशा विविध प्रकारच्या कात सुद्धा त्यानं गोळा केल्या होत्या. आणि त्याची ती छंदाची जी मोठी सुटकेस आहे VIP कंपनीची, ती सुटकेस तो घेऊन त्या ठिकाणी आला होता. तो वाट चुकला होता, घामाघूम झाला होता, तरी देखील त्यानं ते छंदाचं साहित्य डोक्यावरती घेऊन आला होता. म्हणजे छंद मिळवण्यासाठी, छंदासाठी, आनंदासाठी कधी कधी आपल्याला वेड व्हावं लागतं. सतत शहाणं सुरतं आणि शहाण्या माणसासारखं होणं हे कदाचित आपल्याला आनंदावरती विरजण घालण्यासारखं आहे. म्हणून आनंद मिळवायचा असेल तर कधी कधी थोडंसं वेड होणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी शिवराज गोरले म्हणतायत की तुम्ही तुमचा एखादा छंद जोपासा, त्या छंदातून देखील तुम्हाला आनंद मिळेल आणि मग तो आनंदाचा उत्सव नक्कीच होईल. पुढे पाहूयात. शहाणं सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. बघा, आनंद मिळवण्यासाठी आपण थोडंसं वेड व्हावं लागतं आणि शहाणं असून चालत नाही. किंवा फक्त तुम्हाला मग शहाणच व्हायचं असेल तर मग वाचनाचा छंद असायला हवं. कारण वाचनातून आपण म्हणतो वाचाल तर वाचाल, तर वाचनातून तुम्हाला अनेक वेगवेगळ्या लेखकांचे, मोठमोठ्या हस्तींचे, व्यक्तींचे अनुभव आयते मिळालेले असतात. मग वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरशः आनंदाची सोबती आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण पुस्तकांमधून अनेक नानाविध आपल्याला अनुभव आलेले असतात. भले बुरे असे वाईट आपल्याला अनुभव या ठिकाणी, चांगले वाईट अनुभव या पुस्तकांमधून मिळत असतात. आणि ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. एखाद्या आपण प्राण्याबरोबर मैत्री करू, एखाद्या व्यक्तीबरोबर मैत्री करू तर कदाचित तुम्हाला दगा भेटण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही जर पुस्तकांबरोबर मैत्री केली तर या ठिकाणी गॅरंटी आहे की तुम्हाला पुस्तकं कधीही धोका देणार नाहीत, तुम्हाला ज्ञान देतील आणि तुमच्या वाईट संकटाच्या समयी देखील तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तकं उपयोगी पडतील असं या ठिकाणी शिवराज गोरले म्हणतायत. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. बघा, पुस्तकं वाचण्याचा तुफान मोठा आनंद आहे आणि हा आनंद तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बरं, या आनंदासाठी असे कच्चून पैसे सुद्धा खर्च करावे लागत नाहीत. कितीक पैसे खर्च करावे लागतात? 100, 150, 200 रुपये हायेस्ट एखाद्या पुस्तकाची किंमत असते आणि ते पुस्तक सहजासहजी मार्केटमध्ये उपलब्ध देखील असतं. म्हणून या ठिकाणी लेखक असं म्हणतायत की सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. पुस्तकांसाठी झपाटून गेलं पाहिजेत असं देखील या ठिकाणी आपल्याला लेखक म्हणतायत. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. बघा, आपल्याला एखाद्या वाईट प्रसंगाच्या वेळेस, वाईट संकटाच्या वेळेस किंवा आपलं मन जर कधी जड झालं असेल, अंतःकरण जड झालं असेल, विचारांचा
काहूर आपल्या मनामध्ये माजला असेल तर नक्कीच आपल्या जवळची व्यक्ती, एखादा आपला मित्र त्या ठिकाणी आपल्याला कामी येतो. आपल्यामध्ये जी अडचण निर्माण झालेली आहे, विचारांचं काहूर माजलेलं आहे, ते कमी करण्याचा प्रयत्न आपला मित्र करत असतो. परंतु जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर ते पुस्तक देखील तुमचा खूप मोठा मित्र असेल. तुम्ही नैराश्यानं ग्रासला असाल तर नक्की पुस्तक वाचा. पुस्तक त्या ठिकाणी तुम्हाला मार्ग दाखवेल असं देखील या ठिकाणी लेखक म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मी आणखीन एक तुम्हाला या ठिकाणी उदाहरण सांगतो. मी ज्यावेळेस FYBA करत होतो, FYBA करत असताना मला NCC कॉलेजमध्ये जॉईन करायची होती आणि मी NCC जॉईन करण्यासाठी त्या रविवारी जो आमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस भरलं होतं त्या रविवारी मी या ठिकाणी गेलो आणि NCC साठी लागणाऱ्या सगळ्या रनिंग मैदानी प्रकार सगळा मी पूर्ण केला. त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि दुसऱ्या दिवशी आमचं मेडिकल चेकअप होतं आणि चुकून माझ्या हातामध्ये त्या दिवशी एक पुस्तक पडलं, कादंबरी पडली. ती कादंबरी मी वाचत बसलो. त्याच दिवशी मला सकाळी 9 वाजता मैदानावरती जायचं होतं. त्या ठिकाणी मेडिकल चेकअप होणार होता. परंतु पुस्तक असं असतं की ते तुमच्या हातामध्ये पडल्यानंतर ते सोडू वाटत नाही, ते तुम्हाला खूप मोठी साथ देतं. आणि माझ्या हातामध्ये साधारणपणे सकाळी 7-7:30ला पडलेलं पुस्तक मला वाचत असताना संध्याकाळच्या 6 कधी वाजल्या कळालं नाही आणि माझं मेडिकलचं चेकअप गेलं. माझी NCC हुकली. परत मी कित्येक विनंती आमच्या शिक्षकांना केली तरी देखील त्यांनी मला NCC मध्ये सहभागी करून घेतलं नाही. आणि त्या ठिकाणी मला जरी NCC मध्ये जाता नाही आलं तरी अतिशय मोठ्या पुस्तकाची मला त्या ठिकाणी साथ लाभली होती. अशी साथ आपल्याला पुस्तकांमुळे लाभत असते आणि आपण पुस्तकांमुळे प्रगल्भ आणि वैचारिक होत असतो. ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुस्तकांची साथ म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असे पुस्तक आपल्याला असतात. निसर्गाचा सोबती, संगीताची साथ, पुस्तकाची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. बघा, निसर्गासोबती असायला पाहिजेत आपल्या. त्यानंतर संगीताची साथ असायला हवी. आता संगीताची साथ ही रेडिओवरून किंवा म्युझिक सिस्टमवरून वाजणारीच नसावी, तर आपल्याला पानांच्या सळसळण्यामध्ये देखील संगीत ऐकायला मिळालं पाहिजेत. पक्षींच्या किलबिलाटामध्ये देखील संगीत ऐकायला मिळायला पाहिजेत. ज्यावेळेस समुद्राकडेला लाटा मोठमोठ्यानं आवाज करतात त्यामधील संगीत देखील आपल्याला ऐकायला समजलं पाहिजेत. अशी निसर्गातून उपलब्ध होणारं संगीत देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारची साथ देऊ शकतं. आणि असा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. एकटं असण्यात ही वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो. दुःख त्याच्या वाटेला कधीच जात नाही. आता आपल्याकडे अशी एक म्हण आहे, एखादा व्यक्ती जर एकटा बसला तर तो सायको आहे असं म्हणतात काही लोक. परंतु नाही विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद देखील सांगतात की तुम्ही दिवसभर तुमच्यासाठी झटा, पण दिवसभरातून 1 तास तुम्ही तुमच्यासाठी काढा. तुम्ही स्वतः दिवसभर काय केलं त्याचं चिंतन करा. स्वतःच्या आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करा. आपलं मन आपल्याला काय सांगते, आपला आतला आवाज आपल्याला काय सांगतोय हे देखील आपण या ठिकाणी विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपले लेखक म्हणतात की एकटं असणं हे देखील एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. ज्यावेळेस तुम्ही चिंतन करायला एकत्र बसाल, एका जागेवर बसाल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मी काय आहे, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, मला काय करायचंय, माझं अचीव काय, टार्गेट काय आहे. आणि या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या अंतरंगामध्ये आपण डोकावू शकतो आणि स्वतःशी आपण छान संवाद साधू शकतो. बघा, आपण इतरांशी बोलत असतो, इतरांना सल्ले देत असतो, इतरांचे सल्ले आपण ऐकत असतो, पण आपण आपल्या स्वतःला कधी काही सांगतच नाही. आपण आपल्या स्वतःला जर काही गोष्टी करण्यासंदर्भात आपण सांगितल्या, आपण स्वतःला जर काही कमांड्स दिल्या तर त्या कमांडच्या जोरावरती आपण पुढे जाऊन एक खूप मोठं ध्येय गाठू शकतो असं देखील आहे. कारण एखादी निर्मिती व्हायची असेल, एखादा शोध लागायचा असेल तर निर्मिती, शोध यांचा साक्षात्कार म्हणजे एकटेपणा आहे. एकी राहणं आणि विचार करणं हेच या ठिकाणी आपल्याला लेखक सांगतायत. जो एकटेपणातला आनंद आहे, जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो तो थेट जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो असं देखील या ठिकाणी आपल्याला लेखक सांगतायत. दुःख त्याच्या वाटेला आयुष्यात कधीही येऊ शकत नाही असं आपल्याला शिवराज गोरले म्हणतायत. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. बघा, आनंद जर घ्यायचा असेल तर मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होतं. आनंद जर घ्यायचा असेल तर मन मोकळं लागतं. भूतकाळाच्या स्मृती आणि भविष्याची भीती आपण अजिबात धरायला नाही पाहिजेत. त्यामुळं मन मोकळं होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो.
भूतकाळ आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट घडायचे ते घडून गेलेलं आहे. आता त्याच्यावरती चिंता करत बसण्यात काही एक अर्थ नाहीये. आणि जो येणारा भविष्यकाळ आहे तो अनिश्चित आहे. त्याला काही गॅरंटी देता येत नाही की आपण ठरवेल तसाच भविष्यकाळ घडेल, गॅरंटी नाहीये. परंतु आपण प्रयत्नानं आपल्याला हवा तसा भविष्यकाळ देखील निर्माण करू शकतो. पण त्याच्यासाठी एक चिंतन करण्याची गरज आहे. आपण आपल्याशी संवाद करणं देखील तितकंच गरजेचं आहे. खरा असतो तो फक्त वर्तमान काळ, तोच भरभरून जगायचा असतो. परंतु लेखक या ठिकाणी सांगतायत की भविष्याची आणि भूतकाळाची चिंता तुम्ही सोडा. या दोन्हींपेक्षा खरा असतो तो वर्तमान काळ, जो सध्या चालू आहे. आत्ताचा जो प्रत्येक सेकंद आहे, प्रत्येक मिनिट आहे, हा आपण आनंदाने जगला पाहिजेत. बिकॉज तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणतात ना, आयुष्य पाण्याचा बुडबुडा असतो, कधी संपेल सांगता येत नाही. आज आपण आयुष्याला मारून मारून जर भविष्याचा विचार करत राहिलो तर भविष्य तर आपल्याला लेखक सांगतायत अनिश्चित आहे. निश्चित असं काहीच भविष्यामध्ये घडणार नाही. उद्या आपण असू अथवा नसू. म्हणून आपण आपला जो भूतकाळ झालाय त्या भूतकाळाला विसरून चला. भविष्यकाळ अनिश्चित आहे, परंतु खरा आहे तो म्हणजे वर्तमान काळ. आणि या वर्तमान काळातील प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगलं पाहिजेत. मग खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा उत्सव फुलेल, असे या ठिकाणी आपल्याला शिवराज गोरले म्हणतात. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. बघा, जर आपल्याला वर्तमानात जगायचं असेल तर आपल्या जगण्याविषयी प्रेम असायला पाहिजेत. त्याचबरोबर जगण्याची आपल्याला हौस असायला हवी. ही जर आपल्यामध्ये हौस नसेल तर आपण काय म्हणतो, आजचं काम उद्या करू. कारण माणसाचं आयुष्य कंटाळवाणं त्यावेळेस झालेलं असतं आणि मग पुढे काहीतरी कारणानिमित्त काही गोष्टी काही कामं पुढे ढकलण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आजचं काम उद्या करू, उद्याचं काम परवा करू. परंतु उद्या आणि परवा आयुष्यामध्ये कधीही येत नसतात, असं देखील आपल्याला माहीतच आहे. तर आजचं काम उद्या करू असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी ते काम करायचं म्हणून केलं जातं, उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, कामं उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. बघा, अतिशय छान आहे. जर आपण विचार करून या गोष्टींवरती लक्ष दिलं तर बघा, क्षण ना क्षण आपला महत्वाचा आहे. आता मी तुमच्याशी शिकवतो आहे तुम्हाला. हा व्हिडिओ बनवत असताना मी एन्जॉय करतोय, आनंद घेतोय. काय माझ्याकडून चुकत असेल विचार करत नाहीये. परंतु जर आपण या क्षणाला छान पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला, याला उरकण्यापेक्षा आपण हे चांगलं करण्याचा जर प्रयत्न केला तर आपलं आनंदी आयुष्य होईल. ज्यावेळेस हा व्हिडिओ संपल्यानंतर, व्हिडिओ बंद झाल्यानंतर माझी छाती गर्वानं फुलेल. मला स्वतःला वाटेल की वा, मी किती छान शिकवलं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यामध्ये आनंद झाला असेल. तो आनंद कुठल्याही पैशांमध्ये मोजता येणार नाही. तो आनंद कधीही मला विकत घेता येणार नाही. तो आनंद खूप महत्त्वाचा आहे. तसं आजचा क्षण ना क्षण आपण जगला पाहिजेत आणि तो क्षण ना क्षण जगण्यासाठी आपल्याकडे ती हौस असायला हवी. जर ही आपल्याकडे हौसच नसेल तर आपण नक्कीच ती कामं उरकण्याचा प्रयत्न करू. मग दररोज आपण आंघोळ करत असतो, आंघोळ उरकतो. चहा घेत असतो, चहा उरकतो. कारण आपण आंघोळ करत असताना भविष्याचा विचार करत असतो, मला कुठेतरी जायचंय. चहा घेत असताना आपण पुढचा विचार करत असतो, बाकीची कपडे प्रेस झाले असतील की नसतील, या गोष्टी आपण पुढचा विचार करत असतो. परंतु त्या क्षणाला आपण आपल्या हातातून निष्ठून जाऊन देत असतो आणि त्या ठिकाणी आपला क्षणाक्षणात मिळणारा, कणाकणात मिळणारा आनंद हा निघून जातो. आणि म्हणून लेखक आपल्याला म्हणतात की कणाकणामध्ये, क्षणाक्षणामध्ये आनंद आहे, परंतु आपल्याला तो टनाटनामध्ये हवा असतो आणि टनाटनामध्ये आनंद मिळेल याची शाश्वती देता येत नाही, असं आपल्याला लेखक या ठिकाणी सांगतात. मग आनंद आपण घेऊ शकत नाही, आनंद आपण कसा घेणार असं देखील या ठिकाणी लेखक म्हणतात. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, आता लेखक जातात. आपण आपल्याकडे कुणी गाण्याच्या कार्यक्रमाला जास्त जात नाही, पण आपण एखाद्या सिनेमाला जात असू किंवा एखाद्या आपण सभेला जात असू, त्यात पूर्ण रंगून जातो का? एखाद्या कीर्तनाला जात असू, एखाद्या सभेला जात असू, आपण पूर्ण रंगून जातो का? कदाचित नाही. कदाचित 100% तर नक्कीच नाही. कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसतो. बाहेर आपण पार्किंगला गाडी लावलेली आहे, ती व्यवस्थित असेल की नाही, का तिला कुणीतरी चोरून नेलं असेल, अरे बापरे तिचा हँडल तर कोणी तोडला नसेल, पेट्रोल संपलं तर, असे नानाविध विचार आपल्या भविष्यातले मनामध्ये येतात आणि आपल्या आनंदावरती विरजण पडतं. तर गाण्याचा आनंद किंवा त्या मैफिलीचा, त्या सभेचा आनंद आपण कसा घेणार? आपण या ठिकाणी बसलो आहे, आता अभ्यास करतो आहे किंवा तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकताय आणि हा व्हिडिओ ऐकत असताना देखील तुम्ही कदाचित तुमच्या मनामध्ये दुसरे विचार असतील, तर ते दुसरे विचार तुमच्या मनामध्ये येत असतील तर तुम्ही या व्हिडिओचा आनंद कशा पद्धतीने घेणार? नाहीच घेऊ शकत तुम्ही.
याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेने जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. सगळ्यात सोपं म्हणजे काय, तुम्हाला उत्कटतेने आतल्या विचारानं तुम्हाला अगदी मनोमन जे वाटतंय ते या क्षणी केलं पाहिजेत. मग आपण भविष्याविषयी आपण थोडीशी चिंता कमी करू शकतो. अन्यथा आपल्या डोक्यामध्ये विचाराचं काहूर माजलेलं असतं, हे करू ते करू ते करू का तेही करू, आणि या क्षणाला मग आपल्याकडून कुठल्याच गोष्टी शक्य होत नाहीत. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. असा विचार करत बसलात की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला असं होईल. आणि लोकांना काय, लोक म्हणतच असतात. तुम्हाला एक छोटी ती गोष्ट लहानपणीची माहीत असेल, एक गाढव असतं आणि एक पिता पुत्र असतात. ज्या गाढवाला खांद्यावर घेतलं तरी लोक नावं ठेवत असतात, गाढवावरती पितानं बसला तरी लोक नावं ठेवतात, मुलगा बसला तरी नावं ठेवतात, दोघेही बसले तरी नावं ठेवतात, आणि गाढवाला उचलून घेतलं तरीही नावं ठेवत असतात. मग जायचं कसं, तर लोक आणि जग हे नावं ठेवायलाच असतं. या जगामध्ये अशी कोणतीही व्यक्ती नाहीये की त्याला संपूर्ण जग चांगलं म्हणतंय. प्रत्येक जण त्याच्यामध्ये काही ना काही दुणीवा, काही ना काही उणीवा काढण्याचा प्रयत्नच करत असतो. त्यामुळे जग काय म्हणतं या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि क्षणाक्षणाचा आनंद घ्या. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येत असतो. खरा आणि टिकाऊ आनंद हा आपल्या अंतरंगातून येत असतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल, तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. तुम्ही जर दुःखी असाल तर बाहेरून तुम्हाला यश जे मिळालेलं आहे ते तुम्हाला कधीही सुखी करू शकत नाही. तुम्ही अंतरंगातून आनंदी असायला हवे. तुम्ही मस्त मौला अगदी आनंदी व्यक्ती असायला हवात. छोट्या छोट्या क्षणांमध्ये तुम्ही आनंद घेतला पाहिजेत. काही लोकांचे बघा चेहरेच असे विद्रूप असल्यासारखे असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती आयुष्यात कधी आनंद आपल्याला दिसेल असं वाटतच नाही. त्यांच्याकडे गेल्यानंतर देखील आपण दुःखी होतो. इतके ते निराशेनं ग्रासलेल्या पद्धतीनं जीवन जगत असतात. परंतु तसं न करता आपण अंतरंगातून आनंदी व्हा. तुमचा चेहरा देखील प्रसन्न वाटेल. पुढचा येणारा बघणारा देखील तुमच्या चेहऱ्याकडे बघून आनंदी प्रसन्न सुद्धा होईल. जेव्हा भरपूर सुख वैभव मिळूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, स्वतःबद्दल समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. आनंद माणूस कुठे शोधतो? मोठमोठ्या प्रकारची इस्टेट गोळा करण्यामध्ये, पैसा गोळा करण्यामध्ये, प्रॉपर्टी गोळा करण्यामध्ये. आणि हे सगळं मिळून देखील आनंद मिळतो का? नाही मिळत. आणि हे आनंद नाही मिळाल्यानंतर माणूस मग काय करतो? एक निष्कर्ष काढतो. जो निष्कर्ष चुकीचा आहे तो निष्कर्ष असा काढतो की त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळवायला हवंय, मी काहीतरी कमी केलंय, आणखीन काहीतरी मला मिळवायला हवंय, ते मी मिळवलं पाहिजेत असं तो निष्कर्ष काढतो. ते मिळालं तरच मला आनंद वाटेल. हीच गल्लत होते, इथेच चूक होते. एवढं सगळं आपण विश्व जमा केलेलं असतं. अनेक गोष्टी, मोठमोठे द्रव्य, पैसा, गाड्या, इस्टेट सगळं जमा केलेलं असतं. परंतु तो माणूस आनंदी होत नसतो. आणि मग तो निष्कर्ष काढतो की अनेक मला काहीतरी मिळवायला हवंय. म्हणजे त्याला कळत नाही की आत्ता आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आपण आनंद व्यक्त केला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण आनंदी राहिलं पाहिजेत. तसं न करता अनेक काहीतरी मिळवायला हवं हा चुकीचा निष्कर्ष काढतो. आणि त्यावेळेस परत आणखीन तो दुःखी होतो. अशा वेळी त्यानं बाहेर नव्हे, अशा वेळी त्या माणसानं चुकीचा निष्कर्ष काढून बाहेर नव्हे तर आपल्या अंतरंगामध्ये डोकवायला हवं. अरे मी किती पळतोय, किती धावतोय, कुठे थांबणार आहे मी? आणि एवढं मिळवूनही मी आनंदात का नाही? एवढं सगळं विश्व मिळवलं तरी मी आनंदात का नाही? मला अशांत, अस्वस्थ का वाटत आहे? मला नेमकं काय हवं आहे? अशा वेळी उत्तर मिळू शकतं, मला विरंगुळा हवा आहे, मला बायका मुलांमध्ये रमायला हवंय, मला मित्रांशी जीवाभावांचं बोलायला हवंय, मला लिहायला हवंय, मला लँडस्केप करायला हवीत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं. ज्यावेळेस तुम्ही आनंदी नसता त्यावेळेस आपण आनंदी होण्याचा प्रयत्न करतो. आनंदी होण्याचा प्रयत्न करत असताना आपण पैसा कमवायचा प्रयत्न करतो. पैशातून आनंदी होईल असं वाटत असतं, परंतु हे चुकीचं असतं आणि या क्षणीच आपली गल्लत होती. तर मग आपण अंतरंगात डोकवलं पाहिजे. आपण आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत आणि आपण आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी परत आपल्याला वैयक्तिक वेळ दिला पाहिजेत. एकांतात एका क्षणी बसलं पाहिजेत. विवेकानंद सांगतात तसं आपण चिंतन केलं पाहिजेत. आणि चिंतन करत असताना मनाला प्रश्न विचारायचेत, अरे मला काय हवंय, मला काय पाहिजेत, मी काय केलं पाहिजेत आणि मी काय करतोय? ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर येईल. तुम्हाला आनंद हवाय. आनंद हवा असण्यासाठी तुम्हाला एकांत हवाय. एकांत हवा असण्यासाठी तुम्हाला बायका मुलांमध्ये रमणं पाहिजेत.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेतला पाहिजेत आणि हे ज्या वेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस नक्कीच आपल्याला आनंद मिळत असतो असं लेखक आपल्याला सांगतायत. अधिक पैसे कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं किंवा आनंदाचं उत्तर नसतं. आपल्याला काय हवंय ते शोधणं हेच उत्तर असतं आणि हे खरोखर हवं असतं. ते आपल्याजवळ असतंच. हे सगळं आनंद मिळवण्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असतातच. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. आपल्या मनामध्ये आनंद असतो, आपल्याला कळतं. आपण गोडधोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जिभेला आनंद कळतो, तो जिभेचा आनंद मेंदूपर्यंत पोहोचतो. परंतु त्या क्षणी आपण पैसे कसे कमवायचे, आणखीन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पैसे आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपण गोडधोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला आनंद मिळतोय या गोष्टींकडे आपण विसरत असतो, दुर्लक्ष करत असतो. एखादं भजन आपण ऐकलं, ते कानाला कर्णमधुर भजन असेल लागलं तर तिथेही आनंद असतो, तिथेही आपला कान तृप्त होत असतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला आनंद नक्कीच मिळत असतो, तो आपण घेत राहिला पाहिजे. आनंदाच्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला असं काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ. रोज ताटात येतं ते आपण आवडीने खायला हवं. अगदी झुणका भाकर आली तरीही अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात, ते खरंच आहे. पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच होतो. बघा, आनंद मानणं म्हणजेच आनंद घेणं असं नव्हे, तर आनंद मानून तो खरंच आपल्याकडे रिसीव्ह करणं किंवा त्या आनंदामध्ये जगणं महत्त्वाचं आहे. याचं छोटंसं उदाहरण या ठिकाणी आपल्याला लेखकांनी दिलेलं आहे की जर आपण रोज ताटामध्ये जे आहे पदार्थ ते खात असतो आणि आनंदानं पुढे जात असतो, कधी कधी काही लोकांना किरकिर करण्याची देखील सवय असते. आज आपल्या ताटामध्ये समजा जर झुणका भाकर आली तर ती दररोज तर येत नाही. मग आज वेगळं आपल्याला काहीतरी खायला मिळणार आहे याचा उलट आनंद वाटून जर आपण आपल्या मनाची तशी तयारी ठेवली तर ती झुणका भाकरी देखील आपल्याला गोड लागती. झुणका भाकरी गोड लागली म्हणून दररोज आपण आपल्या ताटामध्ये झुणका भाकर खावी हेही चुकीचंच आहे. म्हणजे तुमच्या ताटामध्ये त्या दिवशी जे येतं ते आनंदी होऊन खाण्याचा हा खरा आनंद मिळवण्याचा मार्ग आहे असं आपल्याला या ठिकाणी लेखक सांगतायत. अधिक सुखाचे मी सुखाचे म्हणतोय, अधिक सुखाचे मी सुखाचे म्हणतोय. सुखाचे दिवस यावेत, गोडधोड खावं असं वाटणं गैर आहे का? अजिबात नाही. गोडधोड खावं असं वाटणं हे अतिशय चांगलं आहे. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही. पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागतं की ते अधिक गोड लागतं जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिळली असेल तर. बघा, कष्टाची भाकरी गोड लागते, त्यात ती जर स्वकर्तृत्वाची स्वकष्टाची असेल, आपल्या स्वतःच्या कष्टाची असेल तर ती आपल्याला खाण्याबरोबर दुसऱ्याला देण्यात देखील गोडी लागते. परंतु ती आपल्या मनाचे विचार तसे असायला हवेत की आपण खाल्ल्यानंतर आपण एखाद्या प्राण्या पक्षाला देखील खायला घातलं पाहिजेत. आणि मग त्या स्वकर्तृत्वाची स्वकष्टाच्या भाकरीची जर त्याला गोडी असेल तर ती भाकरी अतिशय गोड लागते. म्हणून या ठिकाणी स्वकर्तृत्वाची गोडी सगळ्यात जास्त गोडी किंवा आनंद देणारी आहे असं म्हटलं जातंय. अधिक मिळवायला हवं, पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. पैसा का हवा असतो? बघा, आपण अधिक मिळवायला हवं हे योग्य आहे, पण हवं असणं मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं, हे हवं असणं म्हणजे आपला हवरटपणा नव्हे का? आपली हाव आहे असं म्हणायला नको का? आपण वसांगळेपणा करतोय असं म्हणायला नको का? तर नक्कीच हो, पैसा हवा असतो, जीवन जगण्यासाठी पैसा आपल्याला हवा असतो. परंतु अवाढव्य अवास्तव नको तितका धनसंचय आपल्याला योग्य आहे का? नाहीच. मग तो नको असलेला धनसंचय परत त्याच्याकडे कुणीतरी लक्ष देण्यासाठी आपल्याला माणूस ठेवावा लागतो आणि तो नको असलेला धनसंचय आपल्या मनामध्ये विकृत विचार घेऊन येतो आणि आपला आनंद त्या ठिकाणी हिरावून जातो असं देखील या ठिकाणी वाटतं. पैसा मिळाल्यानं आनंद होतो, तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला याचा आनंद असतो. बघा, आपण पैसा मिळवला, आनंद मिळतो, परंतु तो पैसा आलाय म्हणून आनंद नसतोय. लक्षात घ्या, तो आपण मिळवलेला आहे, स्वकर्तृत्वानं मिळवलाय म्हणून आनंद असतो. आणि या पृथ्वीवरती किंवा या सजीव सृष्टीमध्ये आपण पैसा तर खाऊ शकत नाही. काही लोक खातात, भ्रष्ट करणारी भ्रष्टाचारी लोक, परंतु तरी तो फिजिकली पैसा उचलतात त्यांनी अशा नोटा तोंडामध्ये घालत नाहीत. तर जे आपण त्याच्या पैशाच्या मोबदल्यामध्ये विकत घेणारे पदार्थ असू ते पदार्थ आपण खात असतो. तुम्ही पैशाची बंडलं अशी कुत्री मांजरांपुढे टाका, त्या अजिबात त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाहीत. शिळी भाकरी खातील पण ते पैसा खाणार नाहीत. म्हणजे जीवनाचं सार काय आहे?
आपल्याला या पृथ्वी तलावरती जे आजूबाजूला जे चांगलं आहे, जे निसर्गामध्ये चांगलं आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपभोग घेता आला पाहिजेत. पैशांचा उपभोग आपण वस्तू स्वरूपामध्ये घेऊ शकतो, परंतु लाखो करोडो रुपयांच्या अशा काय वस्तू असतात, ते पैसे असेच पडून असतात आणि मग ते असेच पडून पैसे आपल्या आयुष्यामध्ये दुःख आणत असतात. हे देखील या ठिकाणी आपण विसरून चालता कामा नये. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या साठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पोरखा होत जातो. बघा, पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो, जर माझ्याकडे पैसे नाहीत आणि तरी मी आनंदी आहे, मग उद्या माझ्याकडे पैसे आले तर त्या पैशातून मी आनंद घेईल, मला लागणाऱ्या गोष्टी घेईल, म्हणजे मी आनंदी होईल. परंतु काही लोक असे असतात की त्यांच्याकडे कितीही पैसे मिळाले तरी त्यांना समाधान होत नाही. ते अधिक पैशाच्या 10 पाठी मागे लावत असतात. परंतु काही लोक थोडे पैसे आले की आणखीन पैसे कसे येतील, मग आणखीन पैसे कसे येतील, मग आणखीन अधिक हे अधिक त्यांचं कधीही संपत नाही आणि अधिक पैसे घेण्यासाठी ते धावत असतात. तो माणूस आयुष्यामध्ये कधीही सुखी होत नाही. तो आनंदाला आयुष्यभरासाठी पोरखा होतो, असं देखील या ठिकाणी लेखक म्हणतात. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? आपल्याला यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, आपला नावलौकिक सगळीकडे होतो, आपली वाहवा केली जाते, तेव्हा नेमके काय मिळतं? आपल्याला पैसे मिळतात का? मिळत असतील ते थोडेसे असतात जे आपल्याला उपयोगी पडतील असे, परंतु 4 लोकांमध्ये आपलं नाव घेतलं जातं, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मान सन्मान दिला जातो आणि तो खरा मोठा आनंद आहे. अंतरीचा आनंद द्विगुणित होतो, है की नाही? हे सगळं झाल्यानंतर आपला अंतरीचा आतल्या मनाचा आनंद द्विगुणित होतो. 2 गुणिले 2 म्हणजे 4 पटीने आपला आनंद वाढत असतो. असा आनंदाचा गुणाकार होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर? काही लोकांना बघा असं असतं की मुळातच आनंद शून्य असतो. शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं, शून्याला जर आपण कितीही मोठ्या संख्येनं गुणलं, कितीही मोठ्या पैशानं गुणलं, तर खाली शून्यच राहणार आहेत. मग तुम्हाला जर परीक्षेमध्ये समजा उद्या 70-80% तुम्ही अपेक्षा धरली असेल एखाद्या विद्यार्थ्यानं आणि त्याला 50% मार्क्स पडली, तरी त्या विद्यार्थ्यानं खुश राहायला पाहिजेत. काही विद्यार्थी असे असतात की आपल्याला अपेक्षित मार्क्स न पडता कमी जर मार्क्स पडली तर आत्महत्यासारखे विचार त्यांच्या मनामध्ये, बरं वाईट करण्याचे विचार त्यांच्या मनामध्ये येतात. आणि हे विद्यार्थी मित्रांनो, हे विचार खरेच चुकीचे आहेत. कारण जे आपण पेरलं, जे आपण कष्ट घेतलं, त्या कष्टाचं पूर्ण व्हॅल्युएशन, मूल्यांकन आपल्याला त्या ठिकाणी परतावा मिळालेला असतो आणि तो मिळालेला परतावा आपण आनंदानं स्वीकारला पाहिजेत आणि पुढच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये आपण चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. तर आपला हा आनंद 2 गुणिले 2 होऊन आपला वाढत जाऊ शकतो. पण जर आपण आपल्या मनामध्ये आनंदच नाही कसलाच ठेवला, तर आनंदच आपल्या मनामध्ये शून्य असेल, त्या शून्याला कितीही गुणाकार मोठ्या संख्येनं केला तरी शेवटी काय असणार आहे? शून्यच खाली येणार आहे. म्हणून जे मिळालेलं आहे, जे आपल्याकडे आहे, जे वर्तमान आहे, वर्तमान सत्य समजून आपण जर चाललो तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी आनंद मिळेल असं देखील आपल्याला वाटतंय. एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नातही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आपण एखादं ध्येय पकडत असतो आपल्या मनामध्ये. विद्यार्थी खेळामधलं ध्येय पकडत असतील, कुणी चांगले मार्क्स मिळवण्यासाठीचं ध्येय पकडत असतील, किंवा प्रत्येकाची वेगवेगळी ध्येय असू शकतात. या ध्येयाच्या मागे आपण धावलं पाहिजेत आणि ते धावत असताना जरी आपल्याला थोडासा त्रास वाटला तरी आपण स्वपूर्तीनं ते ध्येय निवडलेलं आहे, मग त्याच्यात देखील आपल्याला आनंद वाटला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण तो मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. आनंदी आयुष्यासाठीचं एक सोपं तत्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडी निवडीचं काम निवडा. केवळ आई वडिलांची इच्छा म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधतं? आई वडिलांनी सांगितलं आणि आई वडील म्हणतायत मुलगा डॉक्टर झाला पाहिजे म्हणून मुलानं डॉक्टर होणं, याच्यातून काही साध्य होत नाही. मुलगा डॉक्टर होईलही पण तो आयुष्यामध्ये पुढे आनंदीच राहील याची अजिबात शाश्वती देता येत नाही. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, तुम्हाला काय वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी परत एकदा आपण जातोय. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपण चिंतन केलं पाहिजेत, आपल्या अंतरात्म्याशी आपण संवाद साधला पाहिजेत, स्वतःशी आपण बोललं पाहिजेत. त्याला वाटतं आपण आई वडिलांच्या आनंदासाठी हे केलं, पण जेव्हा आई वडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही तेव्हा शेवटी तेही खंतावतातच, म्हणजेच दुखावतात. मुलाला वाटतं की आपल्या आई वडिलांना समाधान वाटेल, आपले आई वडील समाधानी राहतील म्हणून आपण डॉक्टरकी केली, होय, पण पुढे जाऊन तो दुःखी असेल
तर कोणत्या आईवडिलांना मुलगा दुःखी असल्यानंतर आनंद वाटेल? ते देखील पुढे जाऊन दुःखी होतातच. म्हणून आज आपण आपल्या आईवडिलांना ठामपणे सांगू शकतो की मला जे हवंय ते मी करेल, त्याच्यामध्ये मी चांगलं करतो, मी थोडा प्रयत्न करेल, मी माझ्या गुरूंचा, माझ्या मित्रांचा, चांगल्या मित्रांचा सल्ला घेईल आणि त्यांनी जर मला सांगितलं की यस तू बाबा ते चांगल्या गोष्टी करू शकतो, या अमुक अमुक गोष्टीमध्ये तुझा चांगला हातखंड आहे, तू नक्की ते कर, आणि मग तो माणूस खरा आयुष्यामध्ये सुखी होईल आणि आपले आईवडील देखील सुखी होतील. पण आपण जर त्यांच्या इच्छेनुसार आत्ता करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित थोड्या दिवसासाठी ते सुखी होतील, परंतु पुढे जाऊन ते नक्कीच दुःखी होतील. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं, हवं तेच काम मिळतं असंही नाही, पण अशा वेळी जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. बघा, आपण म्हणतो की ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळतो ते तुम्ही काम करा. यस, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर प्रत्येक वेळेसच पण असं मिळेल याची गॅरंटी देता येईल का? नाही देता येत. मग आता आपल्याला तेच करायचं आहे पुढे जाऊन, तर मग त्या करण्यामध्ये कसं तरी करायचं, पाट्या टाकत पुढे ढकलत करण्यापेक्षा त्या करण्यामध्ये, त्या आनंदामध्ये जर आपण थोडासा आनंद घेण्याचा, त्या कामामध्ये जर आपण थोडासा आनंद घेण्याचा प्रयत्न केला तर काय वाईट? मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देईन. आपले राष्ट्रपिता बापूजी, महात्मा गांधी हे आनंद मिळवण्यासाठी चरखा चालवत होते. त्यांना कोणी सांगितलं होतं चरखा चालवायला? नाही. ते चरखा चालवत असताना चिंतन करायचे, विचार करायचे आणि त्या चिंतनामधून, विचारांमधून आपल्या भारत मातेला मुक्त करण्यासाठीचे मोठमोठी आंदोलनं कशा पद्धतीने केली पाहिजेत, ब्रिटिशांचा विरोध कशा पद्धतीने केला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी त्यांच्या विचार डोक्यामध्ये येत होते. आणि म्हणून आत्मचिंतनासाठी गांधीजी चरखा चालवत होते, त्याच्यामध्ये ते आनंद घेत होते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून देखील आपण आनंद घेणं खूप गरजेचं आहे असं आपल्याला या ठिकाणी वाटतं. कुठल्याही कामात आनंद घ्यायचा पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण असतात. मजेत काम कसं करू शकतात ते जाणलं तर तुम्हीही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. आपण जे काम करतो ते आपण एकटेच करत नाहीत, अनेक जण आपल्यासारखी कामं करत असतात. मग त्या लोकांबरोबर राहून खुशीत, मजेत, आनंदात काम कसं करता येईल हे जर आपण जाणलं तर नक्कीच आपण त्या ठिकाणी कामही आनंदात करेल आणि आपलं आयुष्य देखील आनंदात आपण जगू शकतो. शांत चित्तानं, आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. होय, यश हे एका दिवशी आणि धावत पळत गेल्यानं यश मिळतं असं नाही. आपल्याला ती सश्याची आणि कासवाची गोष्ट माहीत आहे. सश्याच्या आणि कासवाच्या शर्यतीमध्ये धावत पळत जाणारा ससा हरतो आणि हळूहळू धावणारा कासव, ज्याच्यामध्ये कंटिन्युअसपणा जास्त असतो, तो कासव शर्यत जिंकतो. तसं शांत चित्तानं, आनंदी वृत्तीनं आणि आपल्यामध्ये सातत्य ठेवून जर आपण काम केलं तर यश नक्कीच मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आपला आत्मविश्वास वाढतो नव्हे, तो द्विगुणित होतो. उत्साह अधिक वाढतो, अधिक आनंद होतो, म्हणजेच 2x2 असा आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद, अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्याचा हा संघर्ष राहत नाही, ती एक सततची संधी वाटते आणि तोच आनंदाचा उत्सव वाटतो. जे आपण काम करतो त्या कामामध्ये आपण आनंदी वृत्तीनं, शांत चित्तानं आणि जर आपण मेहनतीनं खरंच मन लावून काम केलं, अभ्यासामध्ये आपण मन लावून काम केलं तर नक्कीच आपल्याला चांगलं यश देखील येईल. या ठिकाणी मी अजून छोटंसं माझ्या आयुष्यात घडलेलं उदाहरण सांगतो. आम्ही इयत्ता 12वीला असतानाच आमच्या वर्गामध्ये एक रिपीटर मुलगी होती. त्या रिपीटर म्हणजे 10वीला ती फेल झालेली मुलगी होती आणि 10वीला फेल झालेला विद्यार्थी 11वी 12वीला म्हणजे काय तर ते ढच असं समजलं जायचं. परंतु दिवाळीची पहिली टर्म होईपर्यंत त्या विद्यार्थिनीचं कुठेही नाव नव्हतं. रेसमध्ये पूर्वी पहिल्या 2, 3, 4, 5 नंबरमध्ये वेगळेच विद्यार्थ्यांची नाव होती आणि दिवाळीनंतरच्या परीक्षेमध्ये चमत्कार घडला. त्या मुलीनं, जी रिपीटर होती, त्या मुलीनं 2रा 3रा नंबर आणायला सुरुवात केली. ती शांत चित्तानं, एकटी आणि प्रामाणिकपणे अभ्यास करायची. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतोय की ती आज शिक्षिका देखील आहे बाहेर कुठे. आणि त्या मुलीनं वार्षिक परीक्षेमध्ये 2रा क्रमांक आमच्या कॉलेजमध्ये मिळवला होता. तर अपयश हे माणसाला कधीही स्वतःहून येत नाही, अपयश आपण आणत असतो. आपण जर प्रामाणिकपणे, मेहनतीनं, चिकाटीनं, शांततेनं, जिद्दीनं काम करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला यश तर येतच आणि मग त्या यशाचा आपल्याला गुणाकारानं आनंद होत जातो आणि हे गुणाकारानं वाढणारा आनंद चक्रवाढीप्रमाणे वाढत जातो आणि तोच खरा आपल्या आयुष्यातील आनंदाचा उत्सव असतो. तोच आनंदाचा उत्सव कधीही कमी होत नाही, त्याला कधीही ओहोटी येत नाही, तो कधीही संपत नाही, असं या ठिकाणी आपल्याला लेखक
शिवराज गोरले सांगतायत. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या पद्धतीने हा तुम्हाला पाठ मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा पाठ सगळा आवडला असेल. जर तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि पुढचे पाठ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या पाठात नक्कीच भेटूयात. तोपर्यंत अभ्यास करा, घरामध्ये राहा. नमस्कार, धन्यवाद.